आपल्याला हा प्रश्न विचारला गेलाय। रामरावाने आपल्या शेतात 1/2 भागात गहू लावला। बरं का, 1/2 भागामध्ये काय लावलाय? गहू लावलाय व 1/4 भागामध्ये ज्वारी लावली आणि उरलेला जो भाग आहे तो आहे 7 एकराचा। किती एकराचा आहे? 7 एकर। त्याच्यामध्ये अंश आणि छेद काय म्हटलंय का? नाही। मग याच्यासाठी आपण काय करणार आहोत? एक आहे ना, हे काढूया, शेताचं चित्र काढू। शेत सरळ असं समजूया आपण, बरोबर? हा, 1/2 म्हणजे 1/2 म्हणजे काय बरं? एका भागाचा किती भाग झाला तो? अर्धा झाला की नाही? हा, म्हणजे मग या अर्ध्या भागामध्ये त्यांनी काय लावलंय? काय लावलंय? गहू लावलाय। आता 1/4 म्हणजे 1/4 म्हणजे पाव भाग झाला का नाही? हा, मग पाव भागामध्ये त्यांनी काय लावली? ज्वारी लावली। आता राहिला किती बरं भाग? हा भाग राहिला। किती भाग राहिला? एवढा पाव भाग राहिला। आणि पाव भागामध्ये त्यांनी लावलं होतं हरभरा लावला होता। काय लावला होता? मग तुम्ही सांगा, हा पाव भाग म्हणजे 7 एकर आहे। किती एकर आहे? 7। हा, मग आता त्यांनी विचारलं त्यांना सगळी जमीन किती आहे? मग हा 7 एकर आहे पाव भाग। मग या जमिनीचे 4 तुकडे जर केले, मग हा 7, हा 7, हा पण 7 आणि हा पण 7, मग किती एकर जमीन झाली त्यांची? समजलं तुम्हाला? गणित किती सोपं होतं? ज्यावेळेस आपण चित्राच्या मार्फत चित्र काढतो त्यावेळेस आपल्याला समजतं। ओके।